नमस्कार. मी वैद्य उन्मेष डालके आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल गाडगेनगर अमरावती मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोजागिरी पौर्णिमा आणि आयुर्वेद ह्या संदर्भामध्ये बोलूया. आयुर्वेद एक आध्यात्मिक शास्त्र आहे आणि आपले पारंपरिक सण ह्यांना वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. म्हणून आपले पारंपरिक सण आणि आयुर्वेद ह्यांचा एकमेकाशी संबंध आहे. तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेमध्ये त्याचं महत्त्व, सोबतच आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये जे व्हायटल्स ऑर्गन तयार होतात त्या संदर्भात माहिती, त्या अनुषंगाने होणारे आजार, कोजागिरी पौर्णिमेत तयार केलेलं दूध आणि त्यासोबत घेतलेल्या औषधांचे फायदे आणि कोजागिरी पौर्णिमेचं दूध तयार करण्याची पद्धती, ह्या संपूर्ण संदर्भामध्ये आज आपण बोलूया. तर सर्वप्रथम कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व हे दोन प्रकारचं, एक आध्यात्मिक महत्त्व बघूया आणि एक आयुर्वेदिक दृष्ट्या. आध्यात्मिक महत्त्व बघितलं असलं तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोण जागे आहे असे विचारले जाते. म्हणजे लक्ष्मी आणि कुबेर यांचे आगमन कोजागिरी पौर्णिमेला होत असतं. आणि आयुर्वेदिक दृष्ट्या जर म्हटलं तर कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूमध्ये येणारी पौर्णिमा आहे आणि शरद ऋतूमध्ये आपल्या शरीरातलं पित्त प्रकोप काळ असतो. म्हणजे पित्त वाढलं की शरीरातला उष्णगुण वाढतो, उष्णगुण वाढला की शरीराचा दाह वाढतो. आता बघा, चंद्र हे एक स्वतःच शीत गुणाचं प्रतीक आहे, दूध हे शीत गुणाचं आहे आणि ह्या काळामध्ये सायंकाळी सुद्धा एक शीतता आलेली असते. आता ह्याचं एकमेकाशी संबंध असा की चंद्र, दूध आणि शीत वातावरण हे जेव्हा शरद ऋतूमध्ये वाढलेल्या पित्तासोबत यांचा उष्ण, म्हणजे वाढलेलं पित्त जे उष्ण गुणाचं असतं, तर ह्या शीतगुण त्या वाढलेल्या उष्ण गुणाला कॉम्पेन्सेट करतो आणि ह्या संदर्भातच ही कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. तर आता ते कसं की उष्ण गुणांनी, जसं आपण एखादा उष्ण गुण कमी करायचा असला तर त्याला शीत गुणाचा आपण आधार घेत असतो. आता उष्ण गुण कमी करण्यासाठी शीतगुण कसा वापरला जातो, तर त्या संदर्भात थोडं आयुर्वेदाकडे आपण आता वळूया. की आयुर्वेदानुसार वात पित्त कफ हे 3 दोष आहेत. त्यामधला आता प्रकोप काळ असतो हा पित्ताचा. तर पित्तापासून रक्त तयार होत असतं. म्हणजे पित्त आणि रक्त यांचा आश्रय भाव वाग्भटांनी सांगितलेला आहे. आणि सोबतच आयुर्वेदानुसार सुश्रुत आचार्यांनी सुश्रुत संहितेमध्ये गर्भव्याकरण अध्याय हा शारीरस्थानामध्ये, त्यामध्ये आपल्या अवयवांची निर्मिती कशी होती ह्या संदर्भात सांगितलेलं आहे. तर आपण त्या अवयवानुसार बघूया की यकृत आणि प्लीहा म्हणजे लिव्हर आणि स्प्लीन हे रक्तापासून बनलेले आहेत. तसेच फुफ्फुस म्हणजे लंग्स हे रक्ताच्या फेसापासून बनलेले आहे, फेन म्हटलेलं त्याला. तसंच आतडे हे रक्त व श्लेष्मापासून बनलेले आणि हृदय हे रक्त व कफाच्या सार भागापासून बनलेलं. आता ह्या सर्व अवयवांमध्ये एक आपल्याला कॉमन गोष्ट दिसते ती रक्त. आता रक्त बनतं कशापासून? पित्तापासून. त्यामुळं पित्त जर नॉर्मल असलं तर रक्त नॉर्मल राहतं आणि रक्त नॉर्मल राहिलं तर हे सर्व ऑर्गन्स नॉर्मल राहतील. परंतु पित्त जर उष्ण गुणाचं झालं किंवा विकृत झालं तर ऑब्विसली रक्त सुद्धा विकृत होईल आणि रक्त विकृत झालं तर ह्या संपूर्ण अवयव ज्यामध्ये फुफ्फुस, यकृत, प्लीहा, आंत्र, हृदय ह्यांच्यामध्ये विकृती तयार होते. तर आता ह्यामध्ये विकृती झाली तर आपल्याला वेगवेगळे आजार तयार होतात. आता कोजागिरी पौर्णिमा आणि दमा, म्हणजे बऱ्याच कोजागिरी पौर्णिमेला दम्याचं औषध दिलं जातं. आता बऱ्याच लोकांना वाटतं की दमा तर हा कफा रिलेटेड आजार आहे, मग कोजागिरी पौर्णिमेत तर दूध थंड असतं आणि त्याचा कसा संबंध? तर बघा, दमा हा आजार फुफ्फुसाच्या ऑर्गन रिलेटेड आहे, बरोबर. आता फुफ्फुस आपण आताच बघितलं की रक्ताच्या फेसापासून बनलं आणि रक्त ही पित्तापासून. त्यामुळं ज्यावेळेस आपल्या शरीरातील विकृत पित्त तयार होतं त्यामुळं आपलं रक्त सुद्धा खराब होतं आणि फुफ्फुसाचे आजार होतात. मग ह्या आजारावरती सर्वात चांगलं औषध म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचं औषध. आता त्यामध्ये आपण दम्यावर काम करणारी काही औषधं ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या दुधामध्ये घ्यायला लावतो. तर त्यामुळं जसं आता वारंवार सर्दी पडसावणं, दम्याचे आजार, टीबीचे आजार, खोकला, शिंका, श्वास घेण्यास त्रास किंवा धुळीची ॲलर्जी,
म्हणजे ज्या ह्या सर्व हे आजार नसून हे एक प्रकारची लक्षणं असतात, तर ही सर्व लक्षणांवरती कोजागिरी पौर्णिमेचं दूध अत्यंत उपयोगी असतं आणि ते आपण औषधांसोबत घेतलं तर आणखी प्रभावी काम करतं. आता जसं बघा, छातीमध्ये जळजळ होणं, आंबट पाणी येणं, उलटी होणं, अंगावरती पित्त उठणं किंवा अंगामध्ये बारीक ताप मुरणं, ह्या सर्व गोष्टी काय दर्शवतात, तर हे लिव्हरचं फंक्शन डिस्टर्ब, लिव्हर आणि आतड्यांचं, म्हणजे एक माहिती आहे की लिव्हर फंक्शन डिस्टर्ब झालं तर ही शरीरातला दाह वाढतो, पचनाचे प्रॉब्लेम्स येतात आणि इंटेस्टाईनचे प्रॉब्लेम्स, म्हणजे इंटेस्टाईन मध्ये काही प्रॉब्लेम झालं तर पचनाचे प्रॉब्लेम येतात आणि पचन आणि लिव्हर ह्यांचाही एकमेकाशी संबंध आहे. त्यामुळं पाचन शक्ती सुधारण्यासाठी पित्त नॉर्मल असणं गरजेचं आहे आणि पित्त नॉर्मल करायचं असलं तरी सुद्धा आपल्याला ह्या ज्या कोजागिरी पौर्णिमेचं दूध आहे ते कामात पडतं. सोबतच कोजागिरी पौर्णिमेला हे सांगितलंय की आपण कोजागिरी पौर्णिमेमध्ये चंद्राचं स्नान करावं, म्हणजे चंद्राची जी किरणं असतात ती अंगावर घ्यावी. आता ह्या मागचं एक सायंटिफिक कारण असं आहे की चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ आलेला असतो, त्याची किरणं अत्यंत सौम्य असतात आणि त्यामुळे आपल्यापर्यंत ती किरणं इझिली पोहोचतात आणि चंद्राची किरणं ही शीत गुणाची असतात आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होऊन आपल्या शरीरातील पित्त कमी होते, दाह कमी होते, बरेच लोकांचे त्वचारोग सुद्धा कमी व्हायला लागतात. सोबतच डोळ्यांचे आजार कमी होतात. म्हणजे असंही म्हटलेलं आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या ज्या किरणांना आपल्या उघड्या डोळ्यांनी जर बघितलं, म्हणजे चष्मा वगैरे असेल तर तो काढून आपण सरळ चंद्रकिरण जर बघितली तर आपल्या डोळ्याचे आजार कमी होतात. आता त्यामागचे कारण असं सांगितलंय की आयुर्वेदामध्ये आलोचक पित्ताचं स्थान हे नेत्र सांगितलेलं आहे. म्हणजे तिथेही पित्त आलेलं, ज्या वेळेस आपलं पित्त डिस्टर्ब होतं त्यावेळेस ऑब्विसली आपल्या डोळ्यांवरती परिणाम होतो. म्हणजे जसं बघा, एखाद्या वेळेस ताप आली तर आपोआप डोळे लाल व्हायला लागतात. तर हा जो पित्ताचा जो प्रभाव असतो तो कमी करण्यासाठी ही चंद्रकिरण अत्यंत उपयोगी असतात. तर ह्या मागचं सुद्धा हे सायंटिफिक एक कारण असतं. आता जवळपास आपल्या शरीरातले बरेचसे आजार सुधारवण्यासाठी किंवा चांगले करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा आपल्यासाठी एक अत्यंत उपयोगी सण आहे आणि तो आपण साजरा करायलाही पाहिजे. आणि तो साजरा करत असताना मात्र आपण त्याच्या मागचे कार्यकारण मीमांसा न बघता तो सण थोडा वेगळ्याच याने साजरा करतो. तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचे आहे. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा सण कसा साजरा करावा, तर त्या दिवसची दिनचर्या कशी असायला पाहिजे. तर कोजागिरी पौर्णिमा ज्या दिवशी आहे त्या दिवशी प्रातःकाळी आपण जवळपास 10 ते 2च्या काळामध्ये सकाळचं जेवण आटपून घ्यायला पाहिजे. जेवण एकदम हलक्या प्रमाणात आणि अल्प प्रमाणात घ्यायला पाहिजे. त्यानंतर दिवसभर काही खायला नको. नंतर आयुर्वेदानुसार रात्रीचा 10 ते 2चा काळ हा पित्तवर्धनाचा सांगितलाय, म्हणून आपण नेमकं त्याच काळामध्ये म्हणजे सायंकाळ रात्री 9 वाजतापासनं तर 12 वाजेपर्यंत गच्चावरती जिथं चंद्रकिरण डायरेक्ट येतात तिथे दूध घोटायची प्रोसिजर आपली सुरू करायला पाहिजे. त्यामध्ये चंद्रकिरणं ही डायरेक्ट पडतात. चंद्रकिरणाचा आणि दुधाचा एकमेकाशी संबंध येतो. साखर वापरत असताना शीतगुणाची असलेली खडी साखरच आपण वापरली पाहिजे. त्यानंतर दूध घोटत असताना आपण सर्व लोक आजूबाजूला तिथे अंगणात म्हणा किंवा टेरेसवर म्हणा बसलेलो असतो, तर इनडायरेक्टली आपण चंद्रस्नान घेतच असतो. आणि हे सर्व करत असताना आपण बाहेरच्या कुठल्याच गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली त्या दिवशी आपलं पोट खाली असणं गरजेचं आहे. नाहीतर बरेच लोक त्या दिवशी चमचमीत तेलकट पदार्थ खातात आणि नेमकं त्या दिवशी ते पोट खराब होत असतं. तर आपण त्या गोष्टी टाळायला पाहिजे. सोबतच 12 वाजता चंद्राची किरणं सरळ दुधामध्ये पडतात. ती झाल्यानंतर आपण त्या 12 ते 2च्या काळामध्ये ते कोजागिरी पौर्णिमेचं दूध प्यायला हवं. सोबतच ज्या लोकांना दमा आहे, पित्ताचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ॲलर्जी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी औषधांची युक्त असं दूध आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे औषधं त्या दुधामध्ये टाकून घ्यायला पाहिजे, तर त्यांचे इथे आजारही दूर होतात. आता हे करत असताना कोजागिरीला रात्री जागरण सुद्धा सांगितलेलं आहे. आता आपण तो म्हणतो रात्री जागरण करायला नको, पण विषय असा आहे की पित्त कमी करण्यासाठी आपण दुधाचा वापर करत आहोत. दूध शीतगुणाचं आहे, सोबत त्यामध्ये औषधही घेत आहोत आणि पित्तवर्धनाचा काळ जो रात्री 10 ते 2चा सांगितलेला आहे
त्या पित्तवर्धनाच्या काळात पित्ताला शमन करणारी शीत गुणात्मक औषधं आपण त्यावेळेस घेतोय, त्यामुळं आजार तर कमी होतीलच, परंतु जर आपण ती शीतगुणाचा आहार घेतल्यानंतर लगेच झोपलो तर आपल्या शरीरामध्ये एक हळू आपली जी बॉडी मेटाबॉलिझम असतं ते मंद होतं, मग त्यामध्ये कफ वाढण्याचे चान्सेस असतात. म्हणून तो कफ वाढू नये म्हणून रात्री जागरण करणं गरजेचं आहे. ते केल्यामुळं आपण जे काही आटीव दूध आणि औषधं जे घेतली असतात ती पचायला हलकी जातात, ती पूर्ण शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होते, कारण आपलं पोट ऑलरेडी खाली असतं, त्यामुळे दिलेलं औषध आणि दूध पूर्ण शरीरामध्ये भिनतं आणि त्यामुळं आपले हे बाकीचे जे काही आजार असतील किंवा जे काही आपल्या व्हायटल ऑर्गन्स अफेक्टेड झाले असतील, ह्या औषधांनी आणि कोजागिरीच्या दुधाने त्याचं एक प्रकारचं डिटॉक्सिफिकेशन होते. बरेचदा दूध हे माइल्ड रेचक म्हणून सांगितलं आहे, तर बरेच जणांना दुसऱ्या दिवशी सौम्य जुलाब सुद्धा होतात. त्यामुळं शरीरातलं विकृत पित्त त्या जुलाबाद्वारे बाहेर घेऊन आपलं शरीर एकदम तंदुरुस्त आणि फिट तयार होतं. अशा प्रकारे हा कोजागिरीचा सण आपल्यासाठी एक वरदान आहे. त्यामुळं त्याचा आपण त्या कोजागिरी सण हा साजरा करायलाच पाहिजे, पण त्याची पद्धती ह्या पद्धतीनं जर केलं तर तो आपल्या आयुष्यात अतिशय उपयोग राहील. त्यामुळं निरोगी राहा आणि आयुर्वेद अंगीकारा. धन्यवाद.